सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असायला हवं. आणि सध्या आपल्या बायकांचे ना हळदी-कुंकवाचे दिवस चालू आहेत. हा व्हिडिओ मी जेव्हा माझं हळदी-कुंकू होतं तेव्हा शूट केला होता. पण जरा टाकायला वेळ झाला मला हा. पण असो. तर हळदी-कुंकू म्हटलं की आपल्या बायकांचं पहिलं जे काम असतं ते म्हणजे आधी घराची स्वच्छता आणि छानपैकी मस्त अशी घराची स्वच्छता करायला मी सुरुवात केली होती. आणि हा जो सोफा आहे हा बनवून घेतलेला आहे आणि याला ना साईडला छान असा हा ग्लास लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मस्त मल्टी कलरची अशी त्याच्यामध्ये स्टोन टाकलेली आहेत. तर म्हटलं दिसायला पण छान वाटेल आणि आपण त्याच्यामध्ये आणखी थोडं काही ॲड करू शकतो. तर त्यामुळे हा असाच छानपैकी मस्त सोफा बनवून घेतला होता आणि सोफा इतका छान बनला ना, की जागा पण त्यांनी फार कमी घेतलेली आहे आणि दिसायला पण छान वाटतं. आणि आमच्या इथे कोणी आलं ना, की आधी हेच विचारतं, की हा सोफा आणला आहे तरी कुठून? कारण आपलं जे घर आहे, फ्लॅट सिस्टीम आहे, तर तो एरिया थोडासा कमी येतो आणि त्यामध्ये एकदम आपल्याला मिनिमल असं फर्निचर आपण केलं तर छान आपला जो हॉल असतो ना, हा एकदम असा मोकळा-मोकळा दिसतो. तर त्यामुळे फर्निचर हे अत्यंत कमी आणि पण दिसायला व्यवस्थित आणि आपल्याला त्याचा वापर चांगला करता येईल असंच असायला हवं. तर त्यामुळे छान मस्त हा असा सोफा आम्ही बनवून घेतलेला आहे. आणि मला ना थोडं डेकोरेट करायला घर जरा जास्त आवडतं. तर त्यामुळे मी ना ह्याचे जे स्क्रू आहेत ना, ते स्क्रू आधी काढून घेतले आणि स्वच्छ असं आतमधले ते स्टोन आहेत ते पण पुसून घेतले आणि त्या ग्लासला पण पुसून घेतला आतमधून. कारण म्हटलं तेवढ्याने छान चकचकीत दिसते आणि त्याच्यामध्ये छानपैकी मस्त आर्टिफिशियल अशी मी फुलं घातलेली आहेत आणि काही ओरिजिनल पण घातलेली आहेत सुकवलेली आणि दिसायला इतकं छान दिसत होतं ना ते. तर याच्यामध्ये माझा भरपूर असा वेळ गेला आणि याच निमित्ताने ना आपण थोडी जास्त डीप क्लिनिंग करतो आणि अशा वेळेस मग आणखी आपल्याला छान छान युक्त्यासुद्धा सुचतात. तर अशीच ही युक्ती मला सुचली होती. तर मस्त ते लावून झालं ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच. आणि तसा तर पोछा हा मी पोछाच करते. पण म्हटलं आज थोडी जरा जास्त डीप क्लिनिंग करूया. तर यासाठी घर व्यवस्थित हाताने पुसून घेत आहे. कारण काय आहे ना, आपण मॉफनी जेव्हा घर पुसतो ना, तर तेव्हा असे पाण्याचे व्रण त्याच्यावरती तयार होतात टाईल्सवरती. पण हातानं पुसलं ना, की छान स्वच्छ असं निघतं. तर म्हटलं आज हातानेच पुसून घेऊया. वेळ लागतो जरा, पण म्हटलं आणखी थोडी डीप क्लिनिंग होईल आणि घर पण कसं चकचकीत दिसेल. तर तुम्ही बघू शकता तसंच, की किती छान असं मस्त घर दिसत आहे. आणि वेळ लागला मला थोडासा, पण असो तेवढा व्यायामसुद्धा माझा झाला. कारण अत्यंत आवश्यकता आहे आणि आता मला कळलं सुद्धा, की मला व्यायामाची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने छानपैकी मस्त हे जे कामं आहेत ते या ठिकाणी मी पटापट या कामांना सुरुवात केलेली आहे. आणि कुठलाही सण म्हटला ना, तर आपलं आधी तेच असते, की घर आवरूया, सगळं नीटनेटकं ठेवूया. तसं तर आपण घर आपलं क्लीन करतोच, नीटनेटकं ठेवतोच. पण सणाच्या दिवशी जरा जास्त आपण डीप क्लीनिंग करतो. तर त्यामुळे थोडा वेळ होतो आणि एकटं असल्यामुळे जरा जास्त तो कामांचा अशा वेळेस ताण पोचतो. तर छानपैकी आज मला या निमित्ताने माझी ही डीप अशी क्लिनिंगसुद्धा झालेली आहे आणि छान असा भरपूर आज कामामध्ये वेळ गेला. कारण संध्याकाळीच ना माझ्याकडे हळदी-कुंकू आहे आणि छान मस्त हॉल आणि ह्या दोन्ही बेडरूम पुसल्यानंतर जरा मी किचनकडे वळले आणि किचनचा ओटासुद्धा क्लीन करून घेतला. आणि तसं तर जेव्हा किचन क्लीन करते ना, तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्लीन करतच असतो आपण. पण
स्वयंपाक आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ करायचा असतो, त्यामुळे आपण कितीही गॅसचा ओटा ह्या सगळ्या गोष्टी क्लीन केल्यानं तर त्या लगेच खराब होतात. आणि कधी-कधी काय असतं ना, आपण जेवढं या गोष्टींमध्ये लक्ष दिलं ना, तर तेवढ्या खूप सगळ्या गोष्टी आणखी आपल्याला दिसतात आणि भरपूर असा त्याच्यामध्येच आपला वेळ जातो. तर कधी-कधी असं वाटतं, की आपण जर नेहमीच कामाला एवढं जर प्राधान्य देत बसलो ना, तर आपण स्वतःसाठी वेळ तरी केव्हा काढायचा? तर येतात कधी-कधी असे हे विचार डोक्यामध्ये, पण तरीही रोज ना ही जी कामं आहे रोजची, ती आपल्याला करावंच लागतात. ती किती कंटाळवाणी असली तरी. कारण अ, ही जी आपली आपलं जे स्वयंपाकघर आहे, तर त्यामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्नपूर्णेचा वास असल्यामुळे आपल्याला आपलं जे स्वयंपाकघर आहे ते छानपैकी मस्त एकदम असं चकचकीत आणि चमचमीत ठेवायला पाहिजेच. कारण आपला बराचसा वेळ दिवसामधला प्रत्येक गृहिणीचा वेळ हा जास्त करून स्वयंपाकघरामध्येच जात असतो. तर हे असं छान चकचकीत असलं की कसं आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि बघणाऱ्याला पण सुद्धा प्रसन्न वाटतं. तर अशी छानपैकी मस्त डीप क्लीनिंग सगळी आज किचनची करून घेतली आणि हे जे लॉफ आहेत हे सुद्धा मस्त पुसून घेतलेले आहेत आणि आतून बाहेरून सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आणि ही किचनची सगळी क्लिनिंग झाल्यानंतर ना छानपैकी मस्त रांगोळी काढून घेतली. कारण रांगोळी काढायला भरपूर असा वेळ लागतो आणि आज तर घरी छान वाणाचा कार्यक्रम असल्यामुळे आज छान मोठी अशी रांगोळी काढली. तर हा उंबरठा आहे. उंबरठ्यावरती ही जी आहे ही रोजची रांगोळी असते माझी आणि इथे पण छान मस्तपैकी पावलं काढलीत लक्ष्मीची आणि त्याला पण छान लाल आणि पिवळ्या रंगाने भरलीत. माझा कॅमेरा ना तिथे पोहोचला नाही, त्यामुळं ते व्यवस्थित दिसलं नाही. पण एंट्रन्सला मी तिथे मुख्यद्वाराच्या जवळ छानपैकी मस्त असे पावलं काढून घेतली आणि या रांगोळीमध्ये दिसायला खूप सोपं आहे, पण किती वेळ जातो ना यामध्ये. आणि हे अशी एकदम आपल्याला कामाची ज्यावेळेस आपल्याला घाई असते ना, तर त्यावेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पटापट करावं लागतात. कारण एकाच गोष्टीला जर आपण जास्त वेळ देत बसलो ना, तर आपला वेळ केव्हा आणि कसा जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि हे असे जे आवडीचे विषय असतात आपले, यामध्ये तर भरपूर असा वेळ जातो. आणि उंबरठ्याची झाल्यानंतर मी छान इथे बाहेर अशी रांगोळी काढली आणि पांढऱ्या कलरचे टाईल्स असल्यामुळे तिथे व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि मराठीमध्ये मी लिहिलं होतं आपलं जी म्हण आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण मी तिला जरा माझ्या भाषेमध्ये ट्विस्ट दिला, की तिळगुळ घ्या आणि मनापासून गोड गोड बोला. आणि जेव्हा माझ्या इथे सगळ्या बायका जमल्या होत्या ना, तर त्या बघून एकदम हसल्या, की हे मनापासनं काय गं? आणि त्याला छान काळ्या कलरने हायलाईट केलं होतं मी. आणि असं होतं थोडा मजाकीचा विषय होता, की कोणी आलं तरी आपल्या घरी आल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर छानपैकी हास्य निर्माण व्हावं यासाठी मी केलं होतं ते. आणि आतमध्ये डेकोरेशन करायला सुद्धा सुरुवात केली होती. तर छानपैकी हा जो टीव्हीचा एरिया आहे, इथे मस्त विठू माऊलीची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती ठेवली होती आणि त्या मूर्तीचा छानपैकी मस्त असा शृंगार केला. मला जसा जे जे माझ्याकडे साहित्य होतं त्या साहित्यामध्येच मी या मूर्त्यांचा मस्तपैकी शृंगार केला. आणि हा जो दिवा आहे ना, हा मला वास्तुशांतीमध्ये आलेला आहे. यांच्या मित्राने म्हणजे त्या ताईंनी दिलेला आहे आणि दिसायला इतका सुंदर आहे ना तो. तर असं छानपैकी मस्त समया मांडून घेतल्यात आणि बाजूलाच एक छोटा चौरंग टाकून त्याच्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती ही आपण जेव्हा कुठलीही पूजा मांडतो ना, तर बाप्पाला सगळ्यात आधी
आमंत्रण असतं. तर आज पण तिथे तसंच केलेलं आहे मी. तर छानपैकी मस्त असं आरती वगैरे तिथे मस्त मी लावून दिली होती. छान पणत्या आणि दिवे हे सगळं असं छान तिथे लावून घेतलं होतं. आणि माझी ती पूजा मांडून झाल्यानंतर ना, इथे छानपैकी मस्त हा गालिचा टाकून दिला होता. आणि वेळ इतका पटापट जात होता ना, वेळच पुरत नव्हता. आणि थोडंसं इकडे-तिकडे बघितलं की असं वाटायचं, अरे हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे. आणि धडधड तर चालू होतीच मनामध्ये, कारण वेळ लागतो सगळ्या या गोष्टींकरता. तर असं छानपैकी मस्त हा असा साजेसा असा इथे गालिचा टाकून दिला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना ना, टी व्हीवरती सतत काही ना काही चालू राहताच. तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी मस्त दिवे लावून घेतले होते. आणि श्रीकृष्णाच्या जवळ पण छान इथे मस्त थोडं डेकोरेशन केलं होतं. तिथे पण दिवा लावला होता. आणि हे इतकं प्रसन्न वाटत होतं ना, की त्या दिवशी जेवढेही जणी आल्या होत्या ना हळदी-कुंकू घ्यायला, सगळ्या म्हणत की किती विलक्षण अशी ही मूर्ती आहे आणि किती छान सजवलेली आहे. तर असा बराच वेळ माझा या सगळ्या गोष्टींमध्ये द्यावा लागला मला वेळ, कारण ह्या गोष्टी दिसायला थोड्या सोप्या जातात, पण करायला भरपूर वेळ जातो आणि वेळ द्यावासुद्धा लागतो. कारण वेळ दिला तरच ह्या गोष्टी आरामात होतात सगळ्या. तर इथे छान मस्त हळदी-कुंकू असं लिहून घेतलं आणि विठू माऊलीच्या समोर आणि रुक्मिणी मातेच्या समोर श्री रामकृष्ण हरी असं लिहिलं होतं. आणि हे इथे कृष्ण भगवानांची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे मी पण तयारी केली होती. आणि मला जरा तयारी केल्यानंतर दाखवायला वेळ कमी होता, कारण बायका यायला सुरुवात झाली होती. आणि म्हटलं चला पटापट थोडं आणखी उरकून घेऊया. आणि जेव्हा आपल्याला घाई असते ना, तर तेव्हा एवढं शूट करता येत नाही, कारण शूट करायला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि इथे वेळ आपल्याला फार कमी असतो. तर त्यामुळे अशी माझी घाई झाली. आणि जो आहे छान वाणाचा कार्यक्रम पण छान झाला. पण कसं आहे ना, कुणाला कॅमेरासमोर यायला आवडतं, कुणाला नाही आवडत. तर त्यामुळे मी तो जो कार्यक्रम होता, कार्यक्रम झाला माझ्याकडे, तर त्याचे एवढे व्हिडिओ काढले नाहीत. पण छान असा कार्यक्रम झाला आणि सगळ्यांना माझ्या घरचं वातावरण खूप आवडलं. तर असा छान माझा संक्रांतीचा दिवस गेला.